पहली बात तो मैं जो जिसे हमने वोट दिया है, वैजनाथ सोलंकी साहब, हमने इनको वोट दिया है। वोट भी इसलिए दिया है कि हमारे वार्ड का विकास हो, विकास के नाम पे हमने इनको वोट दिया है। और दूसरी बात, जो शिवसेना और दूसरे घटक के जो पक्ष है, इनसे हमारा कोई लेना देना नहीं है। इनकी शिवसेना की इनकी विचारधारा अलग है और हमारी विचारधारा अलग है, इसलिए हमारा तो इनसे कुछ लेना देना नहीं है। पर सिर्फ वार्ड का विकास हो इसलिए हमने वोटिंग की है। और इसके अंदर पक्ष के समझो हमारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहब, इनको कुछ मालूम नहीं है, और ना बीड जिला अध्यक्ष, इनको कुछ मालूम नहीं है। और हमने भी समझो इनको इसलिए फ़ोन नहीं लगाया क्योंकि उन्होंने वहाँ पे इलेक्शन में बिजी है, इसलिए हमने नहीं लगाए। और जो भी निर्णय है ये मैंने खुद के मेरे जिम्मेदारी से ये निर्णय लिया है। परळीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांची निवडणुकीपूर्वीपासूनची युती होती आणि महायुतीला परळीच्या नगरपालिकेमध्ये भरघोस यश मिळालं। त्यात शिवसेनेच्या 2 जागा निवडून आल्या आणि मोठा पक्ष म्हणून शिवसेनेने गटनेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामध्ये एमआयएमशी युती केली किंवा एमआयएमचा इथं काही संबंधच येत नाही। त्यामुळे जे आरोप दानवे साहेबांनी शिवसेनेवरती केलेले आहेत, मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या पक्षात उभाठामध्ये तुमच्या पक्षातल्या एका नेत्याचा खैरे साहेबांचा विरोध असताना दंगलखोर रशीद मामू सारख्या व्यक्तीला तुम्ही प्रवेश देता, तिकीट देता, त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांचा प्रचार करता। तुमचा पक्ष हिरवागार झालेला आहे आणि तुम्ही आम्हाला शिकवता तुमच्या पक्ष हिंदुत्व उरलेलं नाहीये। आम्ही आमच्या ठिकाणी आम्ही योग्य आहोत, तुम्ही आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही।